म्हणजे असा प्रश्न पडतो कधी कधी. नाही, पण या पूर्ण प्रकरणांमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं, जीवाच्या धमक्या अनेक केसेस झाल्या, त्या झाल्या, पण केसेस तुम्हाला झाल्या जीवाची त्या. भीती नाही वाटली का नाही कधी? नाही, मला एकदा तर एक फोन आलेला रात्री 11:15च्या सुमारास. मी आणि नवरा आम्ही नेटफ्लिक्सवर पिक्चर बघत होतो रात्री, फ्रायडे नाईट होती म्हणून. आणि अचानक फोन आला, तू अंजली बोल रही है ना, तू खडसे के खिलाफ लढना छोड़ दे, नहीं तो तेरा जीना हराम कर देंगे, तू फॅमिली वाली आहे ना वगैरे. एक मी दचकले अक्षरशः आणि फोन कट केला तर त्याच्यावर आलं ट्रू कॉलरवर दाऊद 2. आणि मग ताबडतोब तेव्हा जॉईंट सीपी क्राईम संजय सक्सेना होते, त्यांच्याकडे मी ते पाठवले डिटेल आणि त्यांना. पण त्याचा तपास आजपर्यंत काय झाला मला माहीत नाही. पण तो दाऊद होता का खरंच? आय डोंट नो, आय डोंट नो. पण ते होक्स कॉल पण करतात, वाया करतात, धमकवायला असेल, व्हॉटेव्हर असेल. पण त्याच्यानंतर मला एक रवी पुजारी गँगकडनं आलं होतं. त्यानंतर खडसेंनी सगळ्यात जास्त कोणी छळलं असेल ना, त्या खडसेंनी. बरं. त्यांनी माझा नंबर ट्रेनमध्ये लावलेला आणि भुसावळवरनं जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये ते लावून ठेवलेल्या नंबरवर खट्टी मीठी बातें करने के लिए इस नंबर पे फ़ोन करे, फ्री फ्री फ्री. आणि इतके घाण गलिच्छ फोन जे यायचे वाटेल तेव्हा. आणि खूप संताप झाला. मग मी प्रत्येक जो फोन करायचा त्याला म्हणायचे, हा कुठे मिळाला तुम्हाला, मी तुमच्या विरुद्ध काही करणार नाही, पण मला कुठे आला सांगा. मग ते सांगायचे की अमुक अमुक ट्रेनमध्ये लावलेलं आहे. तर मी त्यांना सांगायचे, नाही हम बहुत अच्छे घर के लोग हैं, आप ये कहाँ है बताए. मग ते म्हणायचे या ट्रेनमध्ये लागलं आहे. मग मी तिथनं फोन करायचे पोलिसांना, त्यांना सांगायचे त्या ट्रेनमधनं ते काढून घ्या. ते असं करून लढे दिलेत. या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे तुम्ही लढताय, आम्ही जवळून ते बघतोय सगळंचं सगळं, या परिस्थितीमध्ये कारण तुम्ही शेवटी एक कुटुंबाचा भाग आहात आणि कुटुंबामध्ये मिस्टरांनी कधी म्हटलं नाही की अरे बाबा तुझ्यामुळे मला त्रास होतो, आता बस झालं, थांबव अंजली, हे इतकं कशाला करतेस, असं कधी कोणी कुटुंबातून नाही थांबवलं? नाही, मुलांनी बऱ्याचदा म्हटलं, दोन्ही मुलांनी माझ्या, मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. आणि दोघांनी म्हटलं होतं की मम्मा कशासाठी, लाईक वाय आर यू डुईंग इट असं. आणि पण मिस्टरांनी कधी थांबवलं नाही, कारण त्यांनाही वाटतंय की जे जे गट्स माझ्यात आहेत खूप जणांमध्ये नसतात. आणि सगळ्यात माझे स्ट्रॉंग फॉलोअर कोणी असतील ना, तर ते माझे सासरे. ते आता नाही आहेत, 2019मध्ये गेले. पण माझे वडील खूप लवकर गेलेले. पण वडिलांचा मला कधीही हे जाणवलं नाही, कारण इतकं त्यांनी वडिलांसारखं प्रेम होतं आणि त्यांचा एक आधार होता. आणि मला अजूनही आठवतं, एकदा निखिल बागळे एका चॅनलवर माझ्या विरुद्ध काहीतरी म्हणाले, तर ते इतके अस्वस्थ झाले आणि मला म्हणाले, नाही त्यांचा फोन दे मला, मला त्यांना सांगायचं की अंजली तशी नाही आहे म्हणे. तर बागळे पण त्यांच्याशी खूप छान बोलून हसून त्यांनी सांगितलं की नाही, आम्हा सगळ्यांनाच आदर आहे त्यांचा. पण घरच्यांचा असा सपोर्ट असल्यामुळेच मी इतकं करू शकले. आणि आय फील प्राऊड की माझी फॅमिली अशी आहे. आत्ता या प्रकरणामध्ये तुम्ही जेव्हा बीडला पोहोचलात, तर बीडमध्ये बीडकरांचं असं सगळ्यांचं मत आहे की तुम्ही बीडची प्रतिमा बिहारपेक्षा वाईट केली आणि त्यातून बीडकर नाराज आहेत. म्हणजे अनेक फोन मला पण आले की तुम्ही चॅनलवाल्यांनी आणि अंजली दमानी असेल किंवा इतरांनी सगळ्यांनी मिळून बीड म्हणजे बिहार करून टाकलायत आणि आम्ही सर्वसामान्यासारखं जगतोय, तर ते जगणं म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला आहे, आम्ही बिहारमध्ये जगतोय आणि तुम्ही आमची प्रतिमा खराब केली बीडकरांची किंवा परळीकरांची. तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? कसं आहे की हे जेवढे फोन केले असतील ना तुम्हाला, हे सगळे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते असतील. कारण बीडची जनता आहे ना, त्यांनी हजारो लोक येऊन भेटले, हजारो. मी 5 दिवस होते, दिवसभर बोलून बोलून थकायचो आम्ही. इतके लोक येऊन सांगायचे. माझे SMS फ्लडेड, माझे व्हॉट्सॲप तर विचारूच नका, व्हिडिओज, फोटोज, गुंडगिरी किती झाली. मग शेवटी आम्ही नंबर दिला एक, आणि त्याच्यावर सुद्धा इन्फॉर्मेशन येत होती. सगळे जी जनता आहे ना तिथली, सामान्य जनता, ते असं कधीच म्हणणार नाही. इनफॅक्ट मला किती लोकांनी सांगितलं की तुम्ही तर इनडायरेक्टली पालकमंत्रीपद स्वीकारलं आहे तिथलं. आणि तिथले एका मोठ्या पत्रकार आहेत ते तिकडचे, ते देखील असं म्हणाल्यावर असं वाटतं की नाही. आणि म्हणे तुम्ही खरंच हे लावून धरा, बीडला तुमची गरज आहे, असं म्हणणारे लोक आहेत. त्यामुळे त्याच्यात आपण त्या मुंड्यांच्या कार्यकर्त्यांना इग्नोर हरकत करूया. नाही.